राज्यातील भूमी हक्क आणि सामाजिक न्यायाच्या प्रमुख मागण्यांसाठी तसेच बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्प व इतर प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी भूमी मुक्ती मोर्चा आणि बहुजन मुक्ती मोर्चाच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात भूमी मुक्ती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप अंभोरे आणि बहुजन मुक्ती मोर्चाचे नेते बाबूराव सरदार यांनी नेतृत्व केले। त्यांनी प्रशासनावर जोरदार हल्लाबोल करत भूमी आणि सामाजिक न्यायाच्या हक्कांची 100% कर्जमुक्तीची पाहणी केली। तसेच जिगाव प्रकल्प आणि इतर प्रकल्पग्रस्तांच्या न्यायाच्या लढ्यासाठी प्रशासनाच्या दुर्लक्षाची तीव्र टीका केली। प्रदीप अंभोरे यांनी सांगितले की शेतकऱ्यांना भूमी हक्क आणि सामाजिक न्याय मिळवून देण्यास सरकार अपयशी ठरत आहे। हे आंदोलन हा आमचा न्यायासाठीचा संघर्ष आहे। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। बाबूराव सरदार यांनीही प्रशासनाच्या धोरणांची कठोर शब्दात निंदा केली आणि प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी एकजूट दाखवण्याचे आवाहन केले। आंदोलनादरम्यान मोर्चाने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालून प्रशासनावर दबाव टाकला। या आंदोलनामुळे शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांच्या समस्या पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत आणि त्यांचे हक्क मिळवण्यासाठी ते आपला लढा अधिक तीव्र करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत। आज या ठिकाणी भूमी मुक्ती मोर्चा आणि बहुजन मुक्ती मोर्चाच्या वतीनं राज्यातील भूमिहीनांच्या भूमी हक्क, सामाजिक न्याय आणि त्यांची 100% कर्जमुक्ती आणि बुलढाणा जिल्ह्यातील जे एवढे प्रकल्प आहे, जिगाव प्रकल्पासह इतर जे प्रकल्प आहेत, अशा प्रकल्पग्रस्तांना त्यांना न्याय मिळाला पाहिजे। आणि नुकताच मान्य सर्वोच्च न्यायालयानं SC STच्या बाबतीमध्ये उपवर्गीकरण आणि त्यांच्या क्रिमिनल लेअरच्या बाबतीत जो सरकारनं निर्णय आपला मान्य सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय घेतलेला आहे, या निर्णयाच्या बाबतीमध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयानं फेरविचार करावा आणि केंद्र सरकारने तात्काळ संसदेमध्ये कायदा करून SC STवर संभाव्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापासून होणारा अन्याय थांबवावा आदी सर्व जिल्हा प्रशासनाकडील राज्य सरकारकडील प्रलंबित मागण्यासाठी हा जिल्हाधिकाऱ्याला घेराव घालण्यात आला आणि या ठिकाणी जेलभरो आंदोलन करण्यात आलं।